नमस्कार मित्रांनो, आज आपण पन्हाळा किल्ल्यावर आलेला आहे. कोल्हापूर पन्हाळा आणि पन्हाळा किल्ल्याला शिवाजी महाराज यांचे नाव आहे. शिवाजी महाराजांचं वास्तव आहे. त्या पन्हाळा किल्ल्याबद्दल आपल्याला आज गाईड आहे संपूर्ण अशी माहिती सांगणार आहे. जे पॉईंट आहेत ते प्रत्येक पॉईंटचं महत्त्व सांगणार आहे आणि त्याचा संदर्भ सांगणार आहे. तर आपण सर्वजण आज पन्हाळ्याची माहिती घेऊया. सर्वांनी ते चॅनल नाव होतं 4 दरवाजे. ती इंग्रजांनी 1824 मध्ये टोपी पाडली आणि त्यामुळे तुमची गाडीच किल्ल्यावर आली. त्यामुळे तुम्हाला ही किल्ला जाणवण्यात आता गाडी गाडावर फिरते म्हणजे ही किल्ला म्हणजे आपलं डोकं. महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यामधलं एकमेव गड आहे पन्हाळा. ही गाडी पूर्णपणे फिरणारा 400 एकर. अनेक किल्ले कसे छोटे असतात, एका पॉईंट उभारलं की सगळं तटबंदी बाहेरचा परिसर दिसतो, किल्ला झाला चला खाली. तसा हा गड नाही, 400 एकरमध्ये पसरला आणि वेगवेगळ्या राजांनी राज्य केलेला हा किल्ला आहे. तर हा किल्ला 1000 वर्षापूर्वीचा राजाचं नाव आहे सिलारवंशी राजा भोज. साल आहे 1052 साली सुरू केलेला किल्ला 1112 मध्ये पूर्ण झालेला आहे. म्हणजे पूर्ण पन्हाळगड बांधायला 60 वर्ष लागलेली. तर राजा भोजने त्यावेळेला गडाचं संस्कृत भाषेत पहिलं नाव ठेवलं पन्नग आलय. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे नाग लोकांची वस्ती असल्यामुळे राजा भोजने हे नाव दिलं. मग दुसरा राजाला विजापूरचा आदिलशाह, तिन्ही किल्ल्यावरती आणखीन माती बांधल्या. हिंदीत नाव ठेवलं शहानगी दुर्ग. म्हणजे आपले शिवाजी राजांचा जन्म होण्याच्या आधी 200-250 वर्ष अगोदर सगळा किल्ला तयार होता. तर शिवाजी राजांनी आदिलशाहशी लढाई करून किल्ला जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हाळगड, पन्हाळ किल्ला. आणि या पन्हाळगडावरती शिवाजी राजांचं कोणाला त्यांची सुनबाई आली राजाने ताराबाई. राजारामाची पत्नी शिवरायांची सून हंजूराव मोहितेंची मुलगी ताराबाई त्यांच्याकडे हा किल्ला होता. आणि या ताराबाईंच्या नंतर आले मग इंग्रज. त्या इंग्रजांनी काय केलं, त्या गडाचा दरवाजाच पाडला. मग त्यानंतर तुम्ही आता डायरेक्ट गाडी गडावरती आला. तर मी सांगितल्याप्रमाणे ही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांनी राज्य केलं आणि त्यामुळे एरिया मोठा असल्यामुळे पॉईंट सगळे लांब लांब बांधले. ह्यो पहिला पॉईंट आहे धान्याची कोठार अंबरखाना बाले किल्ला असं 3 नावानं ओळखतात. बाले किल्ला पण आहे. हां, तर कुणी बांधलं तर राजा भोजने बांधलं. 1000 वर्ष. मग 1000 वर्षी माती का टिकतात ते एका दगडाची लाईफ आहे 100 वर्ष. तिने एवढीशी भिंत बांधली नाही, तिने 12 फुटाची बांधली. तुम्ही काय म्हणाली खोली असेल, खोली नाही. इथे भिंत चालू होते, इथे भिंत सपते. हे अखंड वॉल आहे आणि इथली इमारत 1000 वर्ष दगडी स्लॅब आहे. पूर्णपणे गोडाऊन. आणि या गोडाऊनमध्ये काय ठेवायचे, पूर्वी फक्त भात तांदूळ ठेवायचे. 4 दरवाजे आहेत, पुढे 2 सगळं पॅक केलं झालं. डबा, मग डब्यात भात कुठं टाकायचं तर वरच्या ओलत होती. त्याला बाहेरनं पायऱ्या पोतीवर घेऊन जायचे आणि वरनं पोतं काढून भात उठायचे. किती? 5 लाख. जशी पाण्यात टाकी पाण्याने बसली की तसं भातानं पूर्ण भरलं. मग आता हे काढायची कुठली भात. फोटो घेते. चालू पूर्वी तिकडं पाण्यावर 3 फुटाचा असा स्लोप होता. असा जशी पाण्यात टाकी भरली कॉक ऑन केलं पाणी तिथं होल आहे. कोकणात गेला कणगी म्हणतात. पुढचं दगड काढला, कशाचं टेन्सला हलवलं, वरनं प्रेशर आहे, इकडे स्लोप आहे, इथून धान्य पाहिजे. राजा भोजने केलेलं बांधकाम 10व्या शतकात वापर केला. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज. सिद्धीचा वेढा पडला गडाला. 40,000 फौजेचा महाराज किल्ल्यावरती अडकली. तर 4-6 महिने हे धान्य त्यांना पुरलेलं आहे.
आणि हे धान्य संपलं म्हणून सिद्धीचा वेढा पडून मसाई पठारावर महाराज विषयाकडला गेले. तर 6 महिने भात खाऊन दिवस काढले नाही, अजून 2 पठार पलीकडे. किल्ला हा गडाचा मधला भाग आहे का, तर इथं मागे शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. इंग्रजांनी गेट पाडलं तेव्हा राजवाडा पाडला. पाहण्यासारखी 3 कोठार एकसारखी, हे 2 बारक्यात आणि ही सगळी मोठी. भात वरी नाचणी हे धान्य ठेवायचं आणि हे धान्य 6 महिन्यांनी संपल्यावर राजे इथनं विषयागडला गेली. ते 4-6 महिने जिथे मीटिंग चालायची ती मीटिंग चालण्याचं ठिकाण उंच ठिकाण आपण बघायला जायचं आहे. त्यापूर्वी बघण्यास बघू शकता आणि आम्ही पुढे जायचं. चला आता हे असंच असणार आहे. या किल्ल्यावरची सगळ्यात उंच इमारत. आदिलशाही बांधली नमाज पडण्याचं ठिकाण सदरी महिला नावानं ओळखायची. पण शिवाजीराजांनी किल्ला जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हाळगड. तसंच मराठीत नाव आहे सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत, एक राहण्याचं ठिकाण. छत्रपती शिवाजीराजांची याच इमारतीमध्ये गुप्त मीटिंग चालायची. सिद्धीचा वेढा पडला. या गडाला 40,000 फौजेचा महाराज पन्हाळगडावरती अडत होते. तर 4-6 महिने राजा आपले या पन्हाळगडाची आपण कोठारं पाहिली, या कोठारा साह्यावरती जगत होते. तर या इमारतीमध्ये सगळ्या मीटिंग घडामोडी चालायच्या. पण जेव्हा पावसाळ्यात आणि संपत आलं तर वेढा फोडण्याकरता महाराजांनी त्याला डमी राजे बोलवले. शिवा काशी शिवा नाही. पावनखिंड पिक्चर आपण बघितला हर महादेव. तर याच मध्ये 2 शिवाजी महाराज निघाले 12 जुलै 1660ला. तर खरे राजे मसाई पठाराकडे मागच्या बाजूस कोटेराजे त्यांच्या कब्जेत गेले आणि कोट्या महाराजांना खरे महाराज समजून वेढा फुटलेला आहे आणि महाराजांनी विषयागडला 9शी म्हणून गेलेली. 4-6 महिने महाराजांची जे पन्हाळगडात मीटिंग घडामोडी चालायच्या ती या ठिकाणी चालायच्या म्हणून किल्ल्यावरची ही मेन इमारत आहे. 2 मजली इमारत आहे. या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले शिवाजीराजे त्यांचा मुलगा संभाजीराजे यांची शेवटची चर्चा गाठभेट पन्हाळगडावर या ठिकाणी झालेली आहे महाराजांची. यानंतर शिवराजे रायगडला गेले, आजारी पडले, निधन झालं. तर बापले काही चर्चा झाली नाही म्हणून मेन इमारत बांधली. चुना गुळ मातीतला असं बांधकाम आहे. वर गेला की 2 डोंगर आहेत. पहिला डोंगर तो म्हणजे पावनगड, त्याला डबीपणा म्हणतात. आणि दुसरा डोंगर लांब आहे तो ज्योतिबाचा डोंगर आहे. यातून जिना आहे, वर जाऊन पाहून आपण येऊ शकतो. सिद्धो आपला पॉईंट सुद्धा कोणता कुणीकडे हे लक्षात आलं नसतं. इकडं आपल्या कामात जातं. हे आता जे आपण निघालो ना बघायला, किल्ल्याचं गेट आहे. त्याला काय म्हणतात, 3 दरवाजे. पहिला पडला की दुसरा, दुसरा पडला की तिसरा, म्हणून 3 दरवाजे नावाने ओळखतात.
जे आपल्याला दिसते गोल गोल बिजागरे आणि हे पहिलं गेट आहे याचं बांधकाम कशामध्ये शिशीत लेड उठलेलं आहे. लोखंड शिशू होतं जेणेकरून कशात देखील हल्ला गेला तर पडून नये म्हणून शिशू वापरले. पहिली लोक बसायची वरची जागा नगारखाना. नगारा वाजला की दरवाजे बंद आणि ते विहीर आहे बघा. विहिरीला 5 फुटा पाणी किती पाणी काढा तिसरे गेट दगड बांधकाम हेमाडपंथी बांधकाम शिशीत नाव पडलं. हे तिसरे गेट. घडलेली घटना अशी की शिवाजी महाराज गडावर असताना शिवजीने या गेटवर तोफेची गोळी मारतो आणि 3 बांधलेत म्हणून 3 दरवाजे. हा दरवाजा बंद झाला की वायरची खिडकी आहे बघा. चोर मार संध्याकाळी जास्त लोकांनी किल्ल्यावरती ये जा करण्याकरता जास्त लोकांनी वापर करायचा चोर मार्ग आहे. बाहेरून खिडकी जा चोर मार्ग आहे. जे आपण कोठारं पाहिली जे रेडे पन्हाळगडावर धान्य आणायचे तर ते या मार्गे गडावरती धान्य आणायचे आणि त्या कोठारात धान्य ठेवायचे. हा दरवाजा आहे तसा आहे म्हणून 2 व्हीलर येते. हा दरवाजा आहे तसा आहे म्हणून 2 व्हीलर येते आणि पुढचा पाडला म्हणून 4 व्हीलर आहे. चौकात फोटो काढून घ्या ग्रुप फोटो काढून म्हणून खाली लोक. दुसरा मजला चोर मार्ग आता पडला की मोठा दरवाजा बंद झाला की छोटा दरवाजा जास्त लोकांनी करावा आणि वरचा मजला सैनिक लोक बसायचे. मी तू काय तो उघड्या विहीर तुम्ही विष टाकलं तर सेफ पाणी राहावं म्हणून खाली ठेवलेली विहीर आहे. आता पाहिली तशी विहीर आहे जाण्यातलं बघू शकता. यानंतर वर झाला एक मार्ग आहे. सेल्फी पॉईंट समोर आहे. गाडी तुमची बघा काढा गाडी